नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. धर्मेंद्र प्रधान भोपाळला दौऱ्यावर आले. आपले अति सुशिक्षित, सज्जन शिक्षण मंत्री, जे पेपर लीक साठी फेमस आहेत. त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी उपलब्धी, जेव्हापासून ते शिक्षा मंत्री झाले तेव्हापासून सारखे पेपर लीक होत आहेत नीटके. 2026 मध्ये झालेले पेपर लीक, त्यानंतर व्हॅल्युएशन मध्ये सीबीएसईच्या झालेली गडबड आणि विद्यार्थ्यांनी सरकारला नागडं केलं अक्षरशः लोकांसमोर. त्यानंतर पूर्ण देशात विद्यार्थ्यांचा एक उग्र आंदोलन, म्हणजे म्हणजे शांतपणे महात्मा गांधीच्या रस्त्यावर, परंतु अग्रेसिव्हली विद्यार्थी राजीनामा मागतायत. आणि धर्मेंद्र प्रधानच्या लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी पासून तर दिल्लीपर्यंत सगळीकडे त्याला घेरले. धर्मेंद्र प्रधान भोपाळला येतोय हे पाहून तो एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना इतका घाबरला की धर्मेंद्र प्रधान भोपाळला पोहोचायच्या अगोदरच मनोहर यादवांच्या पोलिसनी, जे मुख्यमंत्री आहेत मोहनलाल यादव, त्याच्या मुख्यमंत्री त्यांच्या पोलिसनी सगळ्या आपल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेरच भोपाळमध्ये अरेस्ट करून त्यांना उचलून नेलं फरफटत, ताकी जेव्हा धर्मेंद्र प्रधान येतील तेव्हा कुठलाही विरोध नको. लोकशाहीमध्ये विरोध तो होणारच. विरोध हा अधिकार आहे, विरोध करणे विरोधी पक्षांचा. भाजपा इतके वर्ष विरोध करत होती, काँग्रेसने कधी त्यांना असं नाही केलं. पण किती घाबरते भाजपा. मला आज आठवतं की जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी बनारसला जातात आपल्या लोकसभा क्षेत्रात, त्या अगोदर काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत अजय राय, जे जवळजवळ मोदींच्या विरुद्ध जिंकलेच होते बनारसमध्ये, 7-8व्या राऊंड पर्यंत जिंकत होते. त्यानंतर त्यांनी ते काउंटिंग मध्ये अनाउन्समेंटच बंद केलं आणि एकदम शेवटी जिंकले मोदी जिंकून दिलं. ते अजय राय उत्तर प्रदेश मधल्या कुठल्या जरी शहरात असले तर तिथे त्यांना हाऊस अरेस्ट करावं लागतं. मागच्या वेळेला मोदी जेव्हा बनारसला गेला तेव्हा अजय राय लखनौला होते. लखनौमध्ये त्यांच्या घरी पोलीस पोहोचली की तुम्ही आता घरातून निघायचं नाही जोपर्यंत साहेब बनारसमध्ये आहे. तो म्हणे पण मी लखनौमध्ये आहे. नाही, तरी नको बाबा, साहेब फार तुम्हाला घाबरतात. हे स्वतःला विश्वगुरु म्हणतात आणि स्वतःला काय काय उद्बोधन देतात. 56 इंचचा सीना, छाती आमची. हे किती भित्रड आहे याचं एक सुंदर एक उदाहरण. दुसरं भित्रेपणाचं उदाहरण म्हणजे आपल्या 3 जहाजांवर अमेरिकन नेव्हीने हल्ला केला. पहिल्या एका जहाजावर हल्ला केला, पुन्हा दुसऱ्या जहाजावर हल्ला केला, पुन्हा तिसऱ्या जहाजावर हल्ला केला. एका हल्ल्यात 3 भारतीय म्हणजे मारले गेले. मला आठवतं जेव्हा युपीएचं सरकार होतं आणि केरळमध्ये 2 कोळ्यांना, जे मच्छीमार करणारे जे लोक असतात 2, त्यांची हत्या झाली होती त्या श्रीलंकाच्या त्या बॉर्डरमध्ये. तर नरेंद्र मोदींनी पूर्ण देश डोक्यावर घेतला होता. सगळीकडे भाषणात ते सांगायचे की ही कायर सरकार है, केरल में 2 मछुआरे मारे गए, सरकार की औकात नहीं कि वो कुछ लंका को कहे या इसका हिसाब दे, पुरा देश असुरक्षित है. काय 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 बोलत होता हा माणूस. असं वाटलं की हा आल्यावर पता नाही काय करेल. हा जर पंतप्रधान असता तर लंकावर सेनच पाठवलं असतं त्यांनी. अशा आविर्भावात तो बोलायचा. आज 3 लोक मारले गेले अमेरिकन नेव्हीनी. याच्या तोंडातून शब्द निघत नाही. जेव्हा जेव्हा समोर भीषण समस्या येते तेव्हा हा माणूस पळतो. समोर जयशंकरला केलं. मग जयशंकरचं सकाळी ट्विट आलं की मी मार्को रुबियोशी बोललो, विदेश मंत्री अमेरिकेचे, आणि त्यांना सगळ्या शब्दात मी त्यांची निंदा केली. म्हणजे त्यांना सांगितलं की हे चालणार नाही. हे अमेरिकन आमच्या जहाजांवर अमेरिकन सैन्याने हल्ला केला. कमर्शियल जहाजावर हल्ला होऊ नये, हे अनुचित आहे, असं लेपर्ड भाषेत बोलून त्यांनी ट्विट केलं की मी असं बोललो.
आणि मग पूर्ण रान उठवल्या गेलं देशात. या गोदी मीडिया जो आहे ना, हे पामिरियन कुत्रे, पाय चाटणारे, हे सगळे ओरडायला लागले की जयशंकरनी कळा संदेश दिला, जयशंकरनी कळा संदेश दिला. जसं म्हटलं की अमेरिका हादरलं काय? हा काय बोलला त्यांनी सांगितलं, ती काय बोलली हे कोणालाच माहीत नव्हतं. तेव्हा एका सकाळच्या प्रोग्राममध्ये पण मी म्हटलं, हे अर्धसत्य आहे बरं. तिकडं ती काय बाई बोलली याला विचारायला पाहिजे. हा तो सांगत नाहीये. शेवटी त्या बाईनी सांगितलं मी काय बोलले, आणि त्या पीटीआयची एजन्सीची स्टोरी आहे. तिने सांगितलं त्यात काही अमेरिकन सेनेचा दोष नाही. तुमच्या जहाजाला होर्मुझमध्ये अमेरिकन सेनेचा आदेश मानायलाच हवा. होर्मुझ कोणाच्या ताब्यात? इराणच्या ताब्यात. तो म्हणतो आमचा आदेश नाही घेतला तर आम्ही तुम्हाला मारतो. अमेरिका म्हणतो तुम्ही आमचा आदेश नाही मांडला तर आम्ही तुम्हाला मारतो, आणि आपण मार खातो. ते म्हटलं इराणचं तेल तुम्ही जर घेऊन आला तर आम्ही तुम्हाला उडवणार. आणि आमचे निंबू मिरची घेऊन फिरणारे आमचे देशाचे रक्षामंत्री जे आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, म्हणे नेव्ही हमारी जा रही है होर्मुझ में. कुठे रे बाबा तुझी नेव्ही? त्या बाईनी दाटलं याला. तुमचे जहाज म्हणाले आमचं ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना सांगा नीट आमच्या आमच्या आदेशानुसार काम करायला. आणि इराणमधनं होर्मुझमधनं असं निघायचं नाही. त्यांनी भलेही तुम्हाला इराणने जाऊ दिलं तरी. पण चीनची जहाज कशी निघून जातात? अमेरिकेची कशी हिंमत होत नाही चीनच्या जहाजावर? आज इंदिरा गांधी असती तर अमेरिकाने हिंमत नसती केली. पण असे लेरपट लोक बसलेले आहेत शेमडे दिल्लीमध्ये, हिंमत होत नाही बोलायची. अब की बार ट्रम्प सरकार म्हणून नारे लावणारी ही लोक आज त्या अमेरिकन जहाजांनी, अमेरिकन नेव्हीने मारलं आपल्या लोकांना. आणि आता हे G7 मध्ये जाऊन ते ही करत फोटो काढणार आणि पुन्हा सांगणार आपल्याला की माझं फार तिथे स्वागत झालं. देश कोणाच्या भरोशावर आहे? देवाच्या भरोशावर आहे. देव आहे का देशात? असे खोटं बोलणारे आसाराम बापू सारख्या व्याभिचाऱ्यांना सरळ मंदिरमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे, ज्या मंदिरमध्ये चंद्याची चोरी होते देणग्यांची, तिथे राम असेल का हो? विठ्ठलाची पूजा करायला आमचे नेता जातात. आहेत का त्यांना ते? लायकीचे आहेत का ते विठ्ठलाची पूजा करायला जाणारे? विठ्ठलाच्या अंगावर काटा येत असेल बाबा, काय हे आषाढी एकादशीला हे लोकांचं दर्शन घ्यावं लागतं मला. आचरण कसं असावं? त्यामुळे देश देवाच्या भरोशावरही नाही, कारण देव आता या देशात राहिलाच नाही. देव पुण्यभूमीत असतो, पापभूमीत नसते. आणि भूमी पुण्याची आणि पापाची ही तिथे राज्य करणाऱ्या लोकांवर अवलंबून असते. लंका फार पवित्र होती जोपर्यंत ती कुबेराची होती. रावणाच्या हातात लंका गेल्यानंतर लंका पापभूमी झाली. अयोध्या रामाची होती. पण आसाराम बापू आणि असे खोटे बोलणारे नेता जेव्हा तिथं प्राणप्रतिष्ठा करायला बसतात, तेव्हा ती अयोध्या आता रामाची राहिलीच नाही. भ्रष्टाचारांची अयोध्या झालेली आहे, धंदेवाल्यांची अयोध्या झालेली आहे. मग देवाच्या सुद्धा भरोशावर कसं? त्यामुळं फक्त आपण आपल्या किस्मतीवर रडायचं रोज, हे देवा माझं नशीब फुटलं. असे आमचे नेता आहेत, जे आम्ही मेलो तरी त्यांना फरक पडत नाही, आम्ही त्रासात असलो तरी त्यांना फरक पडत नाही. फक्त त्यांच्या गळ्यात मेडल आली पाहिजे आणि त्यांचं स्वागत झालं की ते स्वतःच्याच त्या आनंदात देशाचा आनंद मानतात. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.